भारतीय संघराज्य लोकशाहीत गेल्या 6 दशकांमध्ये अनेक बदल झाले आहेत। इथे आपण या अनुभवाची परिभाषा निश्चित करणारी वैशिष्ट्ये, बदल घडवताना झालेले विलंब, चुका आणि अपयश, त्याचबरोबर सुधारणा, अतिरेकी आणि यश यांची चिकित्सा आज करणे आवश्यक आहे। गेल्या 2 दशकात संघराज्यांची नवीच उंची गाठली आहे, ती म्हणजे संघराज्यीय आघाड्या। जेव्हा या आघाडीचा प्रयोग सुरू झाला तेव्हा घटनात्मक मूल्यांच्या शुद्धतेसाठी आग्रह धरणाऱ्यांची नाराजी ओढवून घेऊनही पारंपरिक शहाणपणाच्या अनेक अंतःप्रेरणा बाजूला साराव्या लागल्या। एकात्मक वसाहतीच्या राज्यातील परंपरांचा त्याग करणे हा आतापर्यंत कधीच समोर न आलेल्या प्रश्नांची उत्तरे प्रेरणेने शोधण्याप्रमाणेच शिकण्याच्या प्रक्रियेचा एक भाग होता। याच दरम्यानच्या कालावधीत व्यवस्थेने अस्तित्वासाठी आवश्यक असलेल्या ऐक्याचा त्याग न करता विविधतेला किती प्रमाणात सामावून घेता येईल याचा शोध व संशोधन करण्याचा प्रयत्न केला। काही बाबतीत तिने नियंत्रण गमावले आहे तर काही बाबतीत नियंत्रण मजबूत केले। जागतिक आर्थिक विकासाच्या नवउदारमतवादी टप्पा म्हणजे देशाने घेतलेली माघार आहे असे समजणे हे परिस्थितीचे अतिशुलभीकरण होईल। जगातील सर्वात मोठी असलेली भारतीय लोकशाही नागरिकांसाठी अधिक अर्थपूर्ण हक्क स्थापित करण्याच्या प्रयत्नातून स्वतःला सातत्याने सुधारण्याचा प्रयत्न करत आहे। तिची रचना संघराज्याची केली असल्यामुळेच ती टिकू शकली आणि झपाट्याने वाढू शकली। इथे आपण भारतीय संघराज्यवादाच्या विकासातील ठळक वैशिष्ट्यांवर प्रकाश टाकणार असून काय कमावले आणि काय गमावले, तसेच आत्मसात केलेल्या बाबींचा काळांतात ने त्याग केला आहे का हे जाणून घेणार आहोत। वसाहतवाद झुगारून दिल्यानंतर निर्माण झालेल्या बेशिस्त अराजकी परिस्थितीच्या आव्हानामुळे नुकत्याच अस्तित्वात आलेल्या स्वतंत्र देशाच्या दृढीकरणाची नितांत गरज भासू लागली। स्वातंत्र्यानंतर निर्माण झालेला अराजकाचा गोंधळ शमवण्यालाच मुख्य उद्देश मानण्याची चूक न करण्यात आमच्या संविधानिक परिषदेच्या संस्थात्मक पूर्वजांचे शहाणपण दिसते। स्वातंत्र्यानंतर तात्काळ निर्माण झालेल्या गोंधळाच्या परिस्थितीच्या पलीकडे जाऊन त्यांनी टिकाऊ लोकशाहीचा मजबूत पाया रचला आणि हे करताना त्यांनी आपली तत्त्वे किंवा भारतीय प्रजासत्ताक कशाचे प्रतिनिधित्व करणार आहे याबाबतच्या आपल्या दृष्टिकोनालाही त्यांनी तिलांजली दिली नाही। एक देश एक संघ राहण्याचे आकर्षण, त्याचबरोबरीने स्वातंत्र्यानंतरचा तत्कालिक संदर्भ व घडलेल्या दुर्दैवी घटनांची प्रतिक्रिया म्हणून देशाला वैचारिकदृष्ट्या सुस्थापित करण्याची कळकळ ही दोन्ही अतिशय प्रखर होती। अत्यंत सखोल अशा चर्चेनंतर संविधानिक परिषदेने देशाला अल्पसंख्याकांचे हितरक्षण करणाऱ्या तरतुदींसह धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक बनवण्याचा पर्याय स्वीकारला।